नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत कोयना धरण परिसरामध्ये आणि आज आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी एक आनंदाचं वातावरण आणि उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे। जे शिवसागर जलाशय हे नाव या धरणाला होतं, कोयना धरणाला होतं, ते नाव मात्र आता बदलून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी नाव ठेवलेलं आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं नाव ठेवण्यात आलेलं आहे। आणि हे जे नाव ठेवण्यात आलेलं आहे याच्या मागे अनेक कार्यकर्त्यांचं खूप दिवसापासूनची मेहनत आहे आणि ते कार्यकर्ते आज आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी या नावाचं नामकरण करण्यात आलेलं आहे, की कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करत गेल्या 10 वर्षानंतर आता कोयना आपलं शिवसागर जलाशयाला श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं संबोधलं गेले। आपण जर बघितलं या ठिकाणी की कोयना धरण हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची भाग्यरेषा आणि या कोयना धरणाला शिवाजी सागर असं नामकरण करण्यात आलं होतं। परंतु शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत आणि या दैवताचा एकेरी उल्लेख कुठेतरी होताना दिसतोय म्हणून काही पर्यटकांनी सुद्धा याच्यावर आक्षेप घेतला होता आणि नाराजी व्यक्त केली होती। आणि मग यातून आम्ही याचा पाठपुरावा केला। गेली 10 वर्षापासून आम्ही याबाबत याचा पाठपुरावा करतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना प्रत्यक्ष भेटून मी स्वतः हे निवेदन दिलं होतं की आपण जर बघितलं की शिवाजी टर्मिनल जे नाव होतं मुंबईमध्ये ते छत्रपती शिवाजी टर्मिनल नाव केलं। त्या धर्तीवर कोयना धरणाचं नावसुद्धा बदलण्यात यावं अशी आम्ही मागणी केली होती आणि त्यानुसार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तातडीनं याचा अहवाल मागून घेतला आणि त्यावेळेचे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांनी त्याचा पूर्ण जो प्रकल्प होता तो त्याची सर्व माहिती संकलित करून ती पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सादर केली होती। परंतु मध्यंतरच्या कालावधीमध्ये आमचं जे सरकार होतं ते गेलं आणि आघाडीचं सरकार आलं आणि 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा त्याला खंड पडला। त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडं पुन्हा एकदा ही हट्टानं मागणी केली आणि त्या मागणीनुसार आमचे नेते आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले महाराज असतील, शिवेंद्र महाराज असतील, आमचे नेते जयकुमारजी गोरे साहेब, जिल्हाध्यक्ष सन्माननीय अतुलजी भोसले साहेब, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमचे पाटण तालुक्याचे पाटण विधानसभेचे भाजपचे नेते सन्माननीय सत्यजितदादा पाटणकर, यज्ञसिंगदादा पाटणकर आणि विक्रमबाबा पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याचा पुन्हा एकदा पाठपुरावा केला आणि 16/4/2025 रोजी या नाव जे आहे कोयना धरणाचं ते बदलण्याच्या संदर्भामध्ये मंत्रालय स्तरावर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही अशी मागणी केली की कोयना धरणाचं नाव श्री शिवाजी महाराज जलसागर असं करावं अशी आम्ही मागणी केली। परंतु मंत्री महोदयांनी अतिशय बारकाईनं या नावाचा विचार करून ते म्हणाले की तुम्ही ही मागणी करता ही अतिशय रास्त मागणी आहे, शिवाजी महाराजांचा सन्मान झाला पाहिजे, या मताशी मी सहमत आहे। परंतु या धरणाच्या नावामध्ये कुठेतरी कोयना आलं पाहिजे, कारण कोयनेच्या प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून हा प्रकल्प उभा राहिला आहे। त्यामुळं त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये थोडा बदल करूया आणि आपण या कोयना धरणाचं नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं करावं आणि त्या पद्धतीचा अहवाल त्यांनी तातडीनं मागून घेतला। कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता त्यावेळेला गुणाले साहेब होते, अधीक्षक अभियंता श्री नाईक साहेब, आमचे कार्यकारी अभियंता पोद्दार साहेब, कार्यकारी अभियंता रासनकर साहेब आणि उपअभियंता जाधव साहेब यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीनं याचा अहवाल तयार केला। तो शासनाला सादर झाला आणि 23/12/2025 रोजी पुन्हा एकदा मी जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांना भेटलो आणि सांगितलं की माझी मागणी जो जिव्हाळ्याचा विषय आहे आणि छत्रपतींची जयंती ही 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते, त्यापूर्वी हा निर्णय झाला पाहिजे आणि त्यांनी त्याची दखल घेऊन 26/12/2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये कृष्णा खोऱ्याच्या कार्यकारी संचालक यांना स्पष्ट निर्देश दिले की कोयना धरणाचं नाव तातडीनं बदलून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं करावं आणि कोयना प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी
त्यामध्ये तांत्रिक बदल केला. मी या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं आमच्या कोयना भागाला न्याय देण्याचं काम जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी केलं. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि प्रवेशद्वारावरील या नामफलकामुळे कोयना विभागातील स्थानिक आणि पर्यटकांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण तयार झाले आहे. या नामफलकामुळे जे या कोयना धरणाचं नाव इतिहासाच्या सुवर्ण अक्षरामध्ये या ठिकाणी कोरलं गेलेलं आहे. लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत आणि आकाश. जय हिंद, जय महाराष्ट्र.